तिकडे अहिल्यानगरमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। शहरातून वाहणाऱ्या सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सीना नदीच्या पुलावरून सध्या पाणी वाहत आहे। या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। गेल्या 8 दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासह शहरामध्ये देखील गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे। 2 दिवसापासून शहरामध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पावसाने अहिल्यानगर शहरातून वाहणारी सीना नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे। सीना नदीला पूर आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिक जीव धोक्यात घालून नदीवरील पूल क्रॉस करतानाचे चित्र आपण सध्या पाहत आहोत। या ठिकाणी पालिकेचा कोणताही कर्मचारी अद्याप देखील आलेला नाही। नागरिकांना कोणतीही सतर्कतेची सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलं नसल्याचं चित्र आपल्याला या नागरिकांच्या या जीव घेण्या प्रवासावरून दिसत आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये या नदीला पूर येत असतो, परंतु मे महिन्यामध्ये प्रथमच या नदीला पूर आला आहे। आणि सध्या आपण पाहू शकतो नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे, तरी नागरिक या ठिकाणून पायी प्रवास करताना चित्र आहे। नागरिकांना कोणत्याही जीवाची पर्वा नसल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।